18 आणि 19 जूनला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत। मात्र पुण्याजवळील दिवे घाटातील अडथळे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे। सध्या दिवे घाटामधील रस्त्याचं काम सुरू आहे, यामध्ये वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यताही आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण बघूया। 18 आणि 19 जूनला जो पालखी सोहळा आहे तो सुरू होणार आहे। देहूमधून संत तुकारामांची पालखी आणि 19 जूनला आळंदीमधून संत ज्ञानेश्वरांची पालखी मार्गस्थ होणार आहे। आणि या मार्गाच्या म्हणजे पालखी मार्गातला महत्त्वाचा जो टप्पा आहे तो पुण्याजवळच दिवे घाटामध्ये आहे। आता मी या दिवे घाटामध्ये उभा आहे। हा तो दिवे घाट आहे। या ठिकाणी या रस्त्याचं काम हे अद्यापही सुरूच आहे। आपण पाहू शकतो या पद्धतीने इथे काम सुरू आहे। अजूनही या पालखी मार्गामध्ये हे जे काम आहे ते अपूर्ण आहे। आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे। आता इथे काम सुरू आहे। दादा हे काय काम सुरू आहे? वरून लोकांच्या दगडी जे सुटाया झाल्यात ती दरडी पाडायचं काम चालू आहे। रस्त्याचं काम कधीपर्यंत होईल? ते नाही सांगतो आम्ही काय तेवढ्या पुरतोय, त्यामुळे आम्हाला नाही त्याचं काय सांगता यायचं। हे काम किती दिवसापासून सुरू आहे? हे 6 महिने झाले चालू आहे। आता पालखी येणार आहे, ते काम पूर्ण होईल का त्याच्यात? हो, त्याचं काय हे फक्त दगडी पाडायचे, इथं बाकीचं काम बंद केलंय सगळं। म्हणजे हे एक डोक्याची दगड आहे ती पाडायची आणि बाजूला रस्ता काढून द्यायचा आणि काम बंद करायची। मात्र या रस्त्याचं काम पालखी येईपर्यंत तर पूर्ण होऊ शकत नाही। नाही ते तर 1 वर्ष पूर्ण नाही होऊ शकत पूर्ण सगळं। तर आपण पाहिलं की या ठिकाणी हा जो दिवे घाट आहे या ठिकाणूनच पालखी मार्गस्थ होत असते। मात्र या दिवे घाटातल्या या पालखी मार्गामध्ये अद्यापही काम सुरू आहे। आता पावसाळा देखील सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे हे जे असं काम आहे त्याच्यामध्ये दरडी कोसळण्याचा देखील धोका संभवतोय। आणि त्यामुळे या ठिकाणी आता आपण पाहतो की जिथे जिथे असे दगड वाटत आहेत ते हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र अजून देखील आता जर समजा पालखी येईपर्यंत हे काम अपूर्ण असलं तर निश्चितच पालखी मार्गामधून ही पालखी मार्गस्थ होताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। त्याच्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात याबाबतचं काम पूर्ण झालं नाही तर त्यांना दंड ठोठवण्यात येईल असं देखील वक्तव्य केलेलं आहे। मात्र या पालखी मार्गात ज्या अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे निश्चितच वारकऱ्यांना दिवे घाट पार करताना काळजी घ्यावी लागणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।